नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, इथे आपण स्क्रीनशॉट लावलेला आहे. हे एक मेसेजचा आहे. 1500 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणाचे 1500 तर कोणाचे 2000 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. संजय गांधी निराधार योजने जे जे लाभार्थी आहे यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. पैसे वितरण करणे सुरू झालेले आहे. मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार योजनेचे मार्च महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा मित्रांनो, बघा महाराष्ट्र राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची ही बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनुदानाची आपण प्रतीक्षा करत होतो त्या वितरणाची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात हे अनुदान जमा झाले आहे आणि हे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो बघा, अनेक तांत्रिक अडचणी आणि तारखांच्या बदलानंतर अखेर चालू महिन्याच्या हप्त्या खात्यात जमा होत असल्याचे संदेश लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम आपण बघूया विदर्भ विभाग. मित्रांनो बघा, विदर्भ विभागात राहणारे जे लाभार्थी आहे यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, कोरपना या तालुक्यामध्ये अनुदान जमा झाले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील जाम, समुद्रपूर, शेलू आणि हिंगणघाट या विभागातही पैसे आले आहेत. नागपूरमधील रामटेक, काटोल आणि कामठी या तालुक्यातूनही सकारात्मक अपडेट्स मिळत आहेत. यवतमाळमधील राळेगाव, वणी, बाबुळगाव आणि उमरखेड येथेही वितरण सुरू झाले आहे. तुम्ही विदर्भात कुठल्या तालुक्यात व जिल्ह्यात राहतात हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो बघा, वितरणची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कमेंट करून नक्की सांगा तुमचा कोणता जिल्हा आहे विदर्भातील. आता दुसरा म्हणजे कोकण आणि मुंबई परिसर. मुंबईजवळील भिवंडी आणि अंबरनाथ विभागात अनुदान प्राप्त झाले आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विभागातील वैभववाडी, सावंतवाडी आणि देवगड या तालुक्यातही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता आपण बघूया पालघर जिल्ह्यात डहाणू आणि वसई तालुक्यातही देयक जमा झाल्याची माहिती मिळत आहे. मित्रांनो बघा, आपण पूर्ण इथे नाव वाचत आहोत जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार कुठले गाव आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता बघा, तिसरा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभाग. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातले जर तुम्ही असाल तर यात तुमचं नाव आहे का नक्की बघा. पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यातही लाभार्थ्यांना मेसेजेस प्राप्त झाले आहेत. सोलापूरमधील अक्कलकोट आणि मंगळवेढा, तसेच सांगलीतील पलूस आणि सांगली शहरात पैसे जमा झाले आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले आणि राधानगरी तालुक्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मित्रांनो बघा, आता मी जे नाव घेत आहो या सर्वांचे पैसे जिल्ह्यातील पैसे या सुरू झालेले आहे. चौथं म्हणजे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र. मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगरमधील शहर, ग्रामीण, वेजापूर, प्रलंबरी आणि कन्नड या सर्व विभागात पैसे आले आहेत. आता बीडमध्ये बघूया, गवराई आणि आष्टी, तसेच नांदेडमध्ये नांदेड शहर, ग्रामीण, हिम्मतनगर आणि लोहा या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. आता बघा, उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार शहर, अहिल्यानगर, अहमदनगर शहर व ग्रामीण, तर बघा कोपरगाव आणि शिर्डी या भागात अनुदान जमा झाले आहे. मित्रांनो, हे जे नाव घेत आहे सर्वांना पैसे या सुरुवात झालेली आहे, यांना मॅसेज प्राप्त झालेले आहे. आता आपण पुढे बघून घेऊया. आता बघा, इथे महत्त्वाचा सल्ला नेमका काय देण्यात आलेला आहे हे माझ्याकडनं तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. जर तुमच्या तालुक्याचे नाव या यादीत असेल आणि तुम्हाला अद्याप मॅसेज आला नसेल, बघा आता मी जे इथे नाव वाचलेले आहे हे नाव जे आहे हे तालुक्याचे आहे व जिल्ह्याचे आहे, शहरचे आहे. यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे, यांचे यादीत नाव आलेले आहे. जर तुमचं नाव आत्ता मी जे यादीचं नाव घेतलं आहे, ज्या शहरांचे नाव घेतलं यात तुमचं नाव असेल व जरी तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही मला नक्की तुमचं शहर आणि जिल्हा हे कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांना पैसे आलेला नाही किंवा मॅसेज आलेला नाही त्यांनी घाबरून जाऊ नका. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे.
आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यात नक्कीच पैसे जमा होतील, तर कोणीही घाबरून जायचं नाही. तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा आणि काही अडचण जर येत असेल तर मला नक्की तुम्ही सांगायचं आहे. आता बघा, तुमचा तालुका हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा. जर काही तांत्रिक कारणामुळे कोणाचं अनुदान थांबला असेल तर त्याबद्दल ही माहिती आम्ही लवकरच पुढील व्हिडिओमध्ये देऊ. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण या चॅनलवर खरी माहिती आणत असतो आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो. धन्यवाद.